बघा, सरळ व्याजाचं गणित आहे. प्रश्न आहे 15,000 रुपयांचे 8% दराने 5 वर्षाचे व्याज किती. आपल्याला ऑप्शन दिले 4,000 रुपये, 5,000 रुपये आणि 6,000 रुपये. ज्यावेळी व्याज काढायचं असते त्यावेळी सरळ व्याजाचं हे सूत्र आहे काय, तर म गुणिले द गुणिले क छेद 100 हे सूत्र आहे. छेद 100 का, कारण आपल्याला जो दर दिलेला असतो तो शेकड्यावर दिलेला असतो, म्हणून हा शेकडा आपण भागिले 100 म्हणून घेतो. म म्हणजे मुद्दल ती लिहायची 15,000 रुपये. दर आहे आपला 8 आणि क म्हणजे कालावधी आहे आपला 5 वर्षाचा, त्याला आपण काय करायचं 100 ने भागायचं. आता हे आले 15,000 गुणिले 8 गुणिले 5 छेद 100, यांचा गुणाकार करायचा, त्याला 100 ने भागायचं. पण 100 ने भागण्याआधी एक सोपी पद्धत काय आहे, 100चे 2 शून्य आणि वरती जर 2 शून्य असतील तर ते कट करायचे, म्हणजे संख्या लहान होते. आता इथे किती उरले, हे 150 गुणिले 8 गुणिले 5, 8 पंचा 40 गुणिले हे 150. आता हे 150 आणि 40चा गुणाकार कसा करायचा, हे 2 शून्य आहेत ते लिहून घ्यायचे आणि 15 चोक आले 60, म्हणजे आपलं व्याज किती आलं 6,000 रुपये. म्हणजेच ऑप्शन 3 हे बरोबर उत्तर आहे. 6,000 रुपये हे आलेलं काय आहे, व्याज आहे 5 वर्षासाठीचे.